मी बीड जिल्ह्यातून आहे. आम्हालाही म्हणजे मला वैयक्तिक शारीरिक मानसिक त्रास व्हायचा. माझं पोट दुखायचं नेहमी, खाल्लेलं काही पचायचं नाही, सारख्या उलट्या व्हायच्या, खांदी वगैरे जड व्हायची, असं वाटायचं कुणी असं पकडून धरलेलं आहे. पाठीमध्ये त्रास व्हायचा, गाडीमध्ये बसलं की डोकं एकदम चक्कर व्हायला चालू करायचं. मी काय बोलतोय काय नाही मला समजायचं नाही. कधी कधी ऐकूच येत नव्हतं, सारखी चिडचिड व्हायची. मग याबद्दल आम्ही बऱ्याच ठिकाणी इथं दाखवलं होतं. काही लोकांनी सांगितलं होतं ह्याचा त्रास आहे, असं आहे तसं आहे. पण मला माहिती होतं की आपण गोळ्या खातोय तरी काही राहत नाही, आणि ही एका दिवसाचं नव्हतं, 4-5 वर्षापासून चालू होतं. ह्याच्या आधी मला बिलकुल त्रास होत नव्हता. आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रयत्न केला की बरं होतंय का बघावं. एक दोन लोकांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला खायला घातलेलं आहे आणि बाहेरचाही त्रास आहे, पण तो तात्पुरता काय त्यांनी दिलं की तेवढ्यापुरता 1-2 दिवसापुरता थांबायचा, परत तो अजून सुरू व्हायचा. आम्ही मग सगळीकडे जाऊन वैतागलो होतो, पण त्रास तर काय होत होता, तो काही थांबत नव्हता. मग आम्ही अशाच प्रकारे एकदा दत्त महाराज इच्छापूर्ती दत्त महाराज निलेदादांचा व्हिडिओ पाहिला. हवन क्रिया करतात ते सर्व, त्यांचे व्हिडिओ पाहिले मी. बाकी लोकांचे अनुभव पाहिले. मग मी घरच्यांना म्हणलं एकदा जाऊया तिथे. घरचे आम्ही सगळे बाकीच्या ठिकाणी जाऊन खर्च करून थकलो होतो. मग सगळे म्हणले ते आता शेवटची वेळ, झालं ठीक तर ठीक, नाही तर इथून पुढं कुणाकडे जायचं नाही. आम्ही दादांनाही याबद्दल बोललो होतो की असं असं आहे म्हणून. दादाने ऑनलाईन पाहणी केली होती आणि ते म्हणाले होते की बाधा आहे म्हणून. दादांना विचारलं होतं आम्ही की तुमच्याकडे आल्यानंतर दुसरीकडे कुठे जायची गरज तर पडणार नाही ना. तर दादा म्हणले बिलकुल पडणार नाही. मग त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही या शनिवार रविवारी नाही, पुढच्या शनिवार रविवारी या. मग आम्ही 16 ऑगस्टला जायचं ठरवलं. आमची तयारी झाली, आम्ही तिथं गेलो, दादांना भेटलो. 2 दिवस तिथं थांबून आमचा यज्ञ वगैरे झाले, दादांनी केले, हवन केले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व केलं. दुसऱ्या दिवशी आमची रविवारी तिथून यज्ञ झाल्यानंतर आम्हाला सोडून दिलं दादांनी. येतानाच फार असं बरं हलकं हलकं वाटायला लागलं, पोट दुखायचं राहिलं एकदम. मला सगळं बाहेरचं असं आवाज वगैरे यायला लागले, दिसायला लागलं व्यवस्थित गाडी चालवताना. तेव्हा आल्यापासून आता 2 महिने झालेले आहेत, मला बिलकुल कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. मी जे कुठेही असं गाडी घेऊन फिरायचं कुणाच्याही मागे वगैरे असं ते सर्व बंद झालेलं आहे. माझं अंग दुखायचं हे ते सर्व बंद झालेलं आहे. तरी सगळे जे बाकीचे लोक म्हणतात की ही सगळी अंधश्रद्धा असते, तर हे सगळं खोटं आहे. कारण आम्ही स्वतः हे अनुभवलेलं आहे की काय फरक पडतो ते. तर ज्यांना कोणाला असा मानसिक शारीरिक आणि आर्थिकही त्रास होत असेल तर त्यांनी नक्की इच्छापूर्ती दत्तधामला भेट द्यावी, निलेश दादाशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विधी करून घ्यावा. त्यांनी फार फरक पडतो आणि इच्छापूर्ती दत्तधाममध्ये आपल्या सगळ्या समस्यांचे निवारण होईल. निलेश दादा जे काम करत आहेत त्यांना, त्यांच्या कार्याला शुभेच्छा. आणि निलेश दादाही म्हणतात की हे सगळं दत्त महाराजच घडवून आणतात. तर श्री गुरुदेव दत्त.